आल्यानंतर काढायचं आहे. तर मी 20वा भक्ती निवास इथे पोचलो. माझं दर्शन पण झालं. नंतर मी ब्लॉग बनवला तुमच्यासाठी. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर मंदिरापासून आपलं हे भक्त निवास आहे 1.5 किलोमीटर, म्हणजेच आनंदसागरच्या समोरच बिलकुल. तर आता जाऊया, तुम्हाला सांगतो नोंदणी कशी करायची आणि रूम कशी आहे का सगळं दाखवण्यावर मी. चला पहिला नोंदणी कक्ष करू, नोंदणी दाखवून देतो तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वैभव साठवणे. तुम्ही बघत आहे वैभव ब्लॉग. जर माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला लाईक नक्की करा. इथे समोर करायची आपल्याला रूमची नोंदणी. जर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर ऑनलाईनची साईट आहे. इथे तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता. तर नोंदणी झाली माझी आणि पर पर्सन म्हणजे पर व्यक्ती इथे अशी आहे 70 रुपयामध्ये. फक्त 70 रुपयामध्ये तुम्ही इथे राहू शकता. इकडे रूम आहे. मला ब्लॉक भेटला 2B आहे. आम्ही दोघं जण 2 व्यक्ती आहोत. आम्हाला पडला 140 रुपये. तुम्ही जर बॅचलर असेल तर बॉईज किंवा गर्ल्स तर इथे तुम्हाला फक्त डोमेटरी रूम भेटेल आणि ती पडली आम्हाला 70 रुपये पर व्यक्ती. जर फॅमिली असेल तेव्हाच तुम्हाला रूम भेटेल इथे. फॅमिलीसोबत आले की तेव्हाच रूम भेटेल इथे. बाकी तो डोमेटरी फक्त मुलींना आणि बॉईजला, म्हणजे बॅचलर असेल तर. बॅचलर लोकांना रूम इथे प्रोव्हाइड आहे. तुम्हाला एकदा बॅचलर असेल तर डोमेटरी हॉलमध्ये राहावं लागेल. डोमेटरी हॉलमध्ये 15 व्यक्ती. तुम्हाला डोमेटरी हॉल पण दाखवून देतो मी. चला, जिथे मी स्टे केला फक्त 70 रुपयामध्ये. 29 रूम क्रमांक भेटला आम्हाला. रूममध्ये आलो. या टाईपची तुम्हाला रूम मिळणार. जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, प्लॅन बनत असून शेगावचा ज्या मित्रासोबत प्लॅन बनत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.